यीशु ने उनके पास आकर कहा, ಪ್ರಭು ಯೇಸು ಅವರ ಹತ್ರ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, पृथ्वी ಭೂಮಿ और स्वर्ग ಮತ್ತೆ ಆಕಾಶ सारा अधिकार मुझे दिया गया है। हालेलुया। ಭೂಲೋಕ ಪರಲೋಕದ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ನನಗೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। जो वचन सुनोगे ध्यान से, ವಾಕ್ಯ ಧ್ಯಾನದಿಂದ ಕೇಳಿ। अधिकार, ಅಧಿಕಾರ, अधिकार को समझते हो आप? ಅಧಿಕಾರ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಾ? हाँ, मेरे पास ये अधिकार है। ಹೌದು, ನನ್ನ ಹತ್ರ ಈ ಅಧಿಕಾರ ಇದೆ। जैसे जब कुछ लोग आके जब यूहन्ना को पूछने लगे, ಕೆಲವು ಜನರು ಬಂದು ಯೋಹಾನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು, भाई तू बैप्टिज्म देता है, ನೀನು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಕೊಡ್ತಿ, ये अधिकार तूने कहाँ से पाया? ಈ ಅಧಿಕಾರ ನೀನು ಎಲ್ಲಿಂದ ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದೆ? और यीशु मसीह को भी कुछ सदूकियों ने, कुछ फरीसियों ने, कुछ धर्म शास्त्रियों ने आकर ऐसे पूछा, जे काम तो किस अधिकार के साथ करता है? ಯೇಸುವಿ ಕೂಡ ಕೆಲವು ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಫರಿಸಾಯರು ಬಂದು ಇದೇ ರೀತಿ ಕೇಳಿದ್ರು, ಈ ಕಾರ್ಯ ನೀನು ಯಾವ ಅಧಿಕಾರದಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ। हालेलुया। Hallelujah. अधिकार, ಅಧಿಕಾರ। बाइबल कहती है यीशु मसीह ने लोगों को बताया ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ, ಯೇಸು ಜನರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, कि अब तुम्हें घबराने की आवश्यकता नहीं है, ಇವಾಗ ನೀವು ಭಯ ಪಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, अब तुम्हें चिंता करने की जरूरत नहीं है। ಇವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಚಿಂತೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ तुम ಇಲ್ಲ। पृथ्वी पर रहते हो, ನೀವು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇರ್ತೀರಿ, बड़े आराम से रहो, ನೀವು ಬಹಳ ಆರಾಮಾಗಿರಿ, विश्वास के साथ रहो, ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಇರಿ, आनंद के साथ रहो, ಆನಂದದಿಂದ क्योंकि ಇರಿ। पृथ्वी पर भी यीशु मसीह ने कहा, अब मेरा अधिकार है। ಇವಾಗ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಕೂಡ ನನ್ನ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅಂತ सब ಯೇಸು बोलोगे हालेलुया। क्या बोला यीशु मसीह ने? ಯೇಸು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? पृथ्वी पर भी अब ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇವಾಗ प्रभु कहते मेरा अधिकार है यहाँ ನನ್ನ पर। ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅಂತ हालेलुया। Hallelujah. दूसरे का अधिकार नहीं है। ಬೇರೆಯವರ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲ। तुम्हें स्वर्ग चाहिए, ನಿಮ್ಗೆ ಸ್ವರ್ಗ ಬೇಕು, प्रभु कहते डोंट वरी, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, अब स्वर्ग पर भी मेरा अधिकार है। हालेलुया। ಸ್ವರ್ಗದ ಮೇಲೆ ನನ್ನ ಅಧಿಕಾರ ಉಂಟು। ना नीचे चिंता, ना ऊपर चिंता। ಕೆಳಗೆ हालेलुया। ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ, ಮೇಲೆ ಕೂಡ ಚಿಂತೆ क्यों? ಇಲ್ಲ। ಯಾಕೆ? क्योंकि वो तीसरे दिन मौत को हराकर, ಆತನು ಮೂರನೇ ದಿನ ಮರಣವನ್ನು वो ಸೋಲಿಸಿ, शैतान को हराकर, ಸೈತಾನನನ್ನು वो ಸೋಲಿಸಿ, मृत्यु को हराकर ಮರಣವನ್ನು ಸೋಲಿಸಿ वो जी उठा है। ಆತನು हालेलुया। ಎದ್ದಿದ್ದಾನೆ। Amen. अधिकार के साथ। ಅಧಿಕಾರದೊಂದಿಗೆ कितने लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? समझो इस वचन को। ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ ವಾಕ್ಯವನ್ನು। थोड़ा आगे पढ़ोगे, क्या लिखा? ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋಗ್ರಿ। जी। यीशु ने उनके पास आकर कहा, यीशु ने उनके पास आकर कहा, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार, स्वर्ग और पृथ्वी का, बोलो कितना अधिकार? सारा अधिकार कितना? सारा अधिकार। कोई ऐसी चीज नहीं है जिसके ऊपर मेरे यीशु का अधिकार नहीं है। ಯಾವುದೇ ಈ ರೀತಿ ವಸ್ತು ಇಲ್ಲ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಯೇಸುವಿನ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲ ಅಂತ। हालेलुया। Hallelujah. अगर आज आप इस पृथ्वी के ऊपर रहते हो, आपको लगता है ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇದ್ದು ನಿಮ್ಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದಂದ್ರೆ, मैं इस भूमि पर रहते हुए मैं जो गरीबी में जी रहा हूँ, ನಾನು ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇದ್ದು ಬಡತನದಲ್ಲಿ ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, इस गरीबी के ऊपर यीशु का अधिकार है। ಈ ಗರೀಬಿ ಮೇಲೆ ದೇವರ ಅಧಿಕಾರ ಇದೆ। आप इसे कहोगे, ದೇವರು ಹೇಳ್ತೀರಿ, यीशु के नाम से मेरी लाइफ की चलेगा, ಯೇಸುವಿನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೀವಿತದ ಹೋಗು, तो वो अधिकार आपके द्वारा उस गरीबी को हटा देगा। ಆ ಅಧಿಕಾರ ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ಬಡತನವನ್ನು ನೀಗಿಸ್ತದೆ। सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. मैं कुछ खास वचनों की ओर आपको लेके जाना चाहता हूँ। अधिकार को पहचानना, ಅಧಿಕಾರವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು, उसकी पहचान करना, ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು, अधिकार आपके जीवन में कैसे काम करता है। ಅಧಿಕಾರ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ जो ಯಾವ अधिकार यीशु के पास है, ಯಾವ ಅಧಿಕಾರ वो आपके जीवन में कैसे काम करता है। ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, जब आप उसके अधिकार को आप इस्तेमाल करते हो, ಯಾವಾಗ ನೀವು ಆತನ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಿ। आप समझ पा रहे हो? आमीन। ಆಮೆನ್। मैंने क्या बोला अभी? ನಾನೇನು ಹೇಳಿದೆ ಇವಾಗ? जब उसके अधिकार को आप क्या करते हो? यूज करते हो। ಯಾವಾಗ ಆತನ ಅಧಿಕಾರ ನೀವು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ತೀರಿ। किसको मालूम है कि जब यीशु मसीह इस जगत में थे, ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು? ಯೇಸು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿದ್ದಾಗ वो दुष्ट आत्मा को निकालते थे, ಆತನ ದುಷ್ಟಾತ್ಮಕ್ಕೆ ತೆಗಿತಾ तो ಇದ್ದ, बीमारी को चंगा करते थे, ಆತನ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಸ್ವಸ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, करते थे कि नहीं करते थे? ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಇಲ್ಲ। हालेलुया। Hallelujah. आपको मालूम है, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ? बाइबल कहते हैं यीशु ने अपने चेलों को अपने पास बुलाया ಯೇಸು ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ತನ್ನ ಹತ್ರ ಕರೆದು और कहा, ಹೇಳಿದ್ರು, जो अधिकार मेरे पास है, ಯಾವ ಅಧಿಕಾರ ये अधिकार मैं तुम्हें देता हूँ। ಆ ಅಧಿಕಾರ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತೇನೆ। हालेलुया। इसी अधिकार को पहचान कर, ಇದೇ ಅಧಿಕಾರವನ್ನು इसी अधिकार में होकर तुम इसे इस्तेमाल करना। ಇದೇ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ನೀವು ಇದನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। हालेलुया। और बाइबल कहती है जब यीशु मसीह के
वो चेले वापस आए, ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ ಯೇಸು ಶಿಷ್ಯರು ವಾಪಸ್ ಬಂದಾಗ पता उन्होंने क्या बोला? ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಗೊತ್ತಾ? कहते हे प्रभु, ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಪ್ರಭು तेरे नाम से तो, ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲ, तेरे अधिकार से तो ನಿನ್ನ ಅಧಿಕಾರದಲ್ಲ, दुष्ट आत्माएं भी हमारी मानती हैं। ದುಷ್ಟಾತ್ಮಗಳು ಕೂಡ ನಮ್ಮ ಮಾತು सब बोलेंगे हालेलुया, हमारी मानती हैं, ನಮ್ಮ ಮಾತು क्योंकि वो ಕೇಳ್ತಾರೆ. अधिकार आपके जीवन में काम करता है। ಯಾಕಂದ್ರೆ ಅಧಿಕಾರ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. सब बोलोगे हालेलुया। हाँ, बोल वाले को यीशु का अधिकार है, ಯೇಸುವಿನ हर ಅಧಿಕಾರ, परिस्थिति के ऊपर यीशु का अधिकार है, ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮೇಲೆ मेरे जीवन के ऊपर यीशु का अधिकार है, ನನ್ನ ಜೀವನದ ಮೇಲೆ मेरे घर के ऊपर यीशु का अधिकार है, मेरी लाइफ के ऊपर यीशु का अधिकार है। बोलो मेरे शरीर के ऊपर यीशु का अधिकार है। ನನ್ನ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಯೇಸುವಿನ ಅಧಿಕಾರ. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. आपके बच्चे बिगड़ सकते हैं? ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹಾಳಾಗ್ತಾರ? बोलिए, आपके बच्चे बिगड़ सकते हैं? आपकी लाइफ बर्बाद हो सकती है? ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಹಾಳಾಗ್ತದೆ, आपका घर उजड़ सकता है? ನಿಮ್ಮ ಮನೆ ಹಾಳಾಗ್ತದೆ. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि यीशु का अधिकार है। ಯಾಕೆಂದ್ರೆ ಯೇಸುವಿನ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. हाँ? किसका अधिकार है? बोलिए। आज से आप यीशु के अधिकार को इस्तेमाल करना शुरू करें। ಇವತ್ತಿನಿಂದ ನೀವು ಯೇಸುವಿನ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ. सुनो, जो चीज आपको लगता है ಯಾವ ವಿಷಯ ನಿಮಗೆ ಅನಿಸ್ತದೆ मेरे बस से बाहर है, ಇದು ನನ್ನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಹೊರಗಿದೆ, उसको आप यीशु के अधिकार में दे दो। ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ वो आपके बस में आ जाएगी। ಅದು ನಿಮ್ಮ अಧಿಕಾರದಲ್ಲಿ सच कहता हूँ आपको, वो आपके बस में आ जाएगी। ಅದು ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. जो लगता है मेरे से नहीं हो सकता, ನಿಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತದೆ ನನ್ನಿಂದ ಆಗುದಿಲ್ಲ, चिंतित मत होइए, ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ. वो यीशु से 100% हो सकता है। ಯೇಸುವಿನಲ್ಲಿ 100% ಆಗ್ತದೆ. हाँ, यीशु ने कहा स्वर्ग और पृथ्वी का सारा स्वर्ग और पृथ्वी का अधिकार मुझे दिया गया है। मुझे दिया, बोलो मुझे दिया गया है। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि यीशु अब इस पृथ्वी के ऊपर ಯೇಸು ಇವಾಗ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ एक पवित्रता का जीवन व्यतीत करके, ಒಂದು ಪರಿಶುದ್ಧ ಜೀವನ एक ಜೀವಿಸಿ, आज्ञाकारी का जीवन व्यतीत करके ಒಂದು ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಜೀವನ ಜೀವಿಸಿ तीसरे दिन वो मृत्यु से जी उठे। 3 ದಿನ ಸತ್ತು ಎದ್ದು ಬಂದನು. ಆತ जो अधिकार को, जो पाप हटाता था, ಯಾವ ಅಧಿಕಾರ ಪಾಪ ಅಳಿಸಾಗ್ತಾ ಇತ್ತು, जो अधिकार को ಯಾವ ಅಧಿಕಾರವನ್ನು पाप काम करने नहीं दे रहा था, ಪಾಪ ಕಾರ್ಯ ಮಾಡಕ್ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. बल्कि उस पाप को यीशु मसीह ने खत्म करके ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ ಯೇಸು ಆ ಪಾಪವನ್ನು इस पृथ्वी के ऊपर अपना अधिकार लाके रख दिया, ಆತನ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ತನ್ನ ಅಧಿಕಾರ अपना अधिकार लाके रख दिया। ತನ್ನ ಅಧಿಕಾರ ತಂದಿಟ್ಟನು. आपको मालूम है जब यीशु मसीह 40 दिन के उपवास में थे, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾ ಯೇಸು 40 ದಿನ ಉಪವಾಸದಲ್ಲಿದ್ದಾಗ तो शैतान यीशु को क्या बोल रहा था? ಶೈತಾನ ಯೇಸುವಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ? जब देख तो मुझे ನೀನು ನನಗೆ क्या करे? बोलो, कौन कौन बाइबल पढ़ते हैं? हाँ? प्रणाम करे, दंडवत करे। ನೀನು तो ಮಕ್ಕಳೇ ನನಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದರೆ शैतान क्या बोल रहा था? ಶೈತಾನ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ? तो मैं ये सब बादशाहियां जो तुम्हें दिख रहे मैं तुम्हें कैसे दे सकता है? ಆತನ ಹೇಳ್ತಾನೆ ಎಲ್ಲ ರಾಜನನ್ನು क्योंकि ಕಾಣಿಸಿದ जब ಎಲ್ಲ तक ನಾನು यीशु क्रूस पर बलिदान नहीं हुए थे, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಯೇಸು ಅವಾಗ ಯೇಸು ಸಿಲುಬೆ ಮೇಲೆ ಸತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಬಲಿ ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ. शैतान चुप ही कब्जा करके बैठा था। ಸೈತಾನ ಸುಮ್ಮನೆ ಅಧಿಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕುಳಿತಿದ್ದ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. और जब यीशु मसीह को शैतान ये बात बोल रहा होगा, ಯಾವಾಗ ಯೇಸುವಿಗೆ ಸೈತಾನ ಈ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, तो यीशु मसीह सोच रहे होंगे ಯೇಸು ಆಲೋಚಿಸ್ತಿರ್ಬೋದು कितना मूर्ख है, ಎಷ್ಟು ಮೂರ್ಖ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ. जो थोड़े समय के बाद जो ऑलरेडी मेरे पास आने वाले हैं, जो वो देने की बात कर रहे हैं। ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನಂತರ ಏನು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಬರಲಿಕ್ಕಿದೆ ಅದು ನೀನನ್ನು ಕೊಡಕ್ಕೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದ. सब बोलेंगे हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. फिर वही अधिकार यीशु मसीह बात करते हैं ಇವಾಗ ಅದೇ ಅಧಿಕಾರ ಯೇಸು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. कि अब शैतान का यहाँ पर अधिकार नहीं है, ಇವಾಗ ಸೈತಾನನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ अब इस ಇಲ್ಲ. भूमि पर दुष्ट का अधिकार नहीं है, ಇವಾಗ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ದುಷ್ಟನ अब ಅಧಿಕಾರ अधिकार नहीं रह सकता, ಇವಾಗ ಆ ಅಂಧಕಾರ ಇರೋದು. क्योंकि स्वर्ग से ಯಾಕೆಂದ್ರೆ वो ಸ್ವರ್ಗದಿಂದ ज्योति को प्रकाश हम सबके लिए चमक चुका है। ಜ್ಯೋತಿ, ಆ ಪ್ರಕಾಶ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗಾಗಿ ಬೆಳಗಿದೆ. सब बोलेंगे हालेलुया। इसलिए यीशु मसीह ने कहा ಯೇಸು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, कि तो मैं जगत की ज्योति हूँ, ನಾನು ಲೋಕದ ಬೆಳಕಾಗಿದೆ, जो वो मेरे पीछे, ಬನ್ನಿ ನನ್ನಿಂದ, तुम कभी भी अंधकार में ना रहोगे। ಯಾವತ್ತು ನೀವು ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. उसके बाद यीशु मसीह ने क्या बोला? ನಂತರ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, कहता अब तुम भी जगत की ज्योति हो। ಇವಾಗ ನೀವು ಕೂಡ ಲೋಕಕ್ಕೆ ಬೆಳಕಾಗಿದ್ದೀರಿ. सब बोलेंगे हालेलुया। कितने लोग समझ पा रहे हैं आज? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? समझ पा रहे हो कि नहीं? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿಲ್ಲ?
हाँ जी, थोड़ा आगे पढ़ोगे। ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಓದೋಣ. मुझे अधिकार दिया गया है, इसलिए तुम जाओ, इसलिए तुम जाओ। सब जातियों के लोगों को चेला बनाओ जी, और उन्हें पिता और उन्हें पिता और पुत्र पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बैप्टिज्म दो। सब बोलेंगे हालेलुया। हाँ जी, थोड़ा आगे पढ़ोगे। वेरी गुड। और उन्हें सब बातें और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है जी मानना सिखाओ। मानना सिखाओ। और देखो मैं जगत के अंत तक मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे संग हूँ। सदा तुम्हारे साथ हूँ। सब बोलोगे हालेलुया। Hallelujah. परमेश्वर ने वायदा किया ದೇವರು ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. कि अब घबराने की आवश्यकता नहीं है, ಇವಾಗ ಭಯಪಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. क्योंकि वो उसका अधिकार आ चुका है। ಇವಾಗ ಆತನ ಅಧಿಕಾರ ಬಂದಿದೆ. सब बोलोगे हालेलुया। Hallelujah. अपने पड़ोसी को बोलो, क्या तो समझ पा रहे हैं? ಪಕ್ಕದವರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆಯಾ? आज मैं आपको सिखाना चाहता हूँ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕಲಿಸಲಿಕ್ಕೆ कि ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. जब प्रभु यीशु मसीह इस दिन मृत्यु से जी उठे, ಯಾವಾಗ ಯೇಸು 3 ದಿನ ಎದ್ದು ಬಂದರು, तो जैसे यीशु मसीह जी उठे ಯಾವ ರೀತಿ ಯೇಸು ಎದ್ದು ಬಂದರು, ಜೀವಿಸಿದರು, तो पृथ्वी और स्वर्ग का पूरा अधिकार हमारे प्रभु यीशु के पास आ चुका था। आमीन। ಭೂಮಿ ಆಕಾಶದ ಪರಲೋಕದ ಭೂಮಿ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ಆತನ ಕೈಯಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. हालेलुया। Hallelujah. और आज ಮತ್ತೆ ಇವತ್ತು विश्वासियों को उस अधिकार को समझने की जरूरत है। ವಿಶ್ವಾಸಿಗಳಿಗೆ ಆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. जैसे मैंने आपको बताया ಯಾವ ರೀತಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ, कि जो आपको लगता है ಯಾವುದು ನಿಮಗೆ ಅನಿಸ್ತದೆ कि मेरे बस में नहीं है, ಇದು ನನ್ನ ಒಂದು ಶಕ್ತಿ, आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा ಅದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ वो ಮೂಲಕ बातों को, वो चीजों को खुदाबंद यीशु के अधिकार में ಆ दे ಒಂದು दो। ಮಾತುಗಳ ವಿಷಯಗಳು ದೇವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ. और मैंने आपको बताया कि उसके अधिकार को आप इस्तेमाल करना शुरू करें। ಮತ್ತೆ ನೀವು ಆತನ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ. हाँ जी, दूसरी बात जो यीशु मसीह ने अपने चेलों को मुख्य बताई, एक लास्ट वचन पढ़ेंगे, प्रेरितों के काम ಅಪೊಸ್ತಲ ಕಾರ್ಯಗಳು पहला अध्याय, ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯ पहला अध्याय उसका 3 वचन से हम पढ़ेंगे। उसने दुख उठाने के बाद उसने दुख उठाने के बाद बहुत से पक्के प्रमाणों से बहुत से पक्के परिणामों के द्वारा अपने आप को उन्हें जीवित दिखाया अपने आप को उसने जीवित दिखाया जी। और 40 दिन तक और 40 दिन तक वे उन्हें दिखाई देता रहा मैं उन्हें दिखाई देता रहा और परमेश्वर के राज की बातें करता रहा और परमेश्वर के राज की बातें करता रहा, जब उन्हें बताता रहा और उनसे मिलकर उन्हें आज्ञा दी यरूशलेम को ना छोड़ो, यरूशलेम को ना छोड़ो, परंतु पिता की उस प्रतिज्ञा के पूरे होने की बाट जोता रहो, पिता के उस वचन की पूरा होने की बाट तुम जोते रहना, जिसकी चर्चा तुम मुझसे सुन चुके हो, जिसकी चर्चा तुम मुझसे सुन चुके हो, क्योंकि यूहन्ना ने तो पानी से बपतिस्मा दिया है जी, परंतु थोड़े दिनों के बाद तुम पवित्र आत्मा से हाँ बपतिस्मा पाओगे। तुम पवित्र आत्मा के नाम से बैप्टिज्म पाओगे। इसके बारे में आपको आगे पढ़ाना चाहता हूँ, थोड़ा आगे पढ़ोगे। अंत उन्होंने इकट्ठे होकर उससे पूछा, हाँ सीधा आप 8 पढ़ोगे। परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा, जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तब तुम सामर्थ पाओगे और यरूशलेम और सारे यहूदियों और जी। सामरियों में जी और पृथ्वी की छोर तक जी मेरे गवाह होगा। आमीन। क्या ठहरोगे तुम? मेरे नाम के गवाह ठहरोगे। हालेलुया। Hallelujah. यीशु मसीह ने जी उठने के बाद ಯೇಸು ಎದ್ದ ನಂತರ लोगों को अपने अधिकार के बारे में बताया, ಜನರಿಗೆ ತನ್ನ ಅಧಿಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ. दूसरा पवित्र आत्मा के बारे में बताया, ಎರಡನೇದು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ और ಬಗ್ಗೆ. पवित्र आत्मा के बारे में बताते हुए यीशु ने एक बात और कही ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಯೇಸು कि ಮತ್ತೊಂದು जब तुम पवित्र आत्मा पाओगे ಅವಾಗ ನೀವು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಒಂದು तब तुम मेरे नाम के गवाह ठहरोगे। ಅವಾಗ ನನ್ನ ಹೆಸರಿನ ಸಾಕ್ಷಿಗಳಾಗ್ತೀರಿ. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। बोलो क्या ठहरोगे? ಏನಾಗ್ತೀರಿ? ऊंची बोलो क्या ठहरोगे? ಸಾಕ್ಷಿ. कैसे? ಯಾವ ರೀತಿ? हाँ तुम पवित्र आत्मा पाओगे ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಕೊಡ್ತೀರಿ.
उसके बाद तुम्हारा जो जीवन होगा, ಅದ ನಂತರ ನಿಮ್ಮ जो तुम्हारी लाइफ होगी, ಅದು ನಿಮ್ಮ ಜೀವನ जो तुम्हारा चाल चलन होगा, जो तुम्हारा स्वभाव होगा, ನಿಮ್ಮ ಸ್ವಭಾವ जो तुम्हारा कैरेक्टर होगा, वो लोगों के आगे क्या देगा? वो गवाही देगा। ಅದು ಜನರ हालेलुया। ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾಕ್ಷಿ ಕೊಡ್ತದೆ। हाँ, आप ऊंची बोलिए, वो क्या देगा? क्या देगा वो? कैसे कैसे कैसे? हाँ हाँ भाई, मैं चर्च को जाता हूँ, ನಾನು ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, मैं क्रिश्चियन हूँ, ನಾನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದ್ದೇನೆ, ये मेरी गवाही है। ಇದು ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ। हुआ? बोलिए, हुआ? नो। ಇಲ್ಲ। हालेलुया। Hallelujah. तुम्हारी लाइफ प्रूफ करेगी, ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಪ್ರೂಫ್ ಮಾಡ್ತದೆ, तुम्हारे काम प्रूफ करेंगे, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳ ಪ್ರೂಫ್ ಮಾಡ್ತದೆ, तुम्हारा कैरेक्टर गवाही देगा। ನಿಮ್ಮ ಒಂದು ಗುಣಗಳು, ನಿಮ್ಮ ನಡವಳಿಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಕೊಡ್ತದೆ, तुम्हारा चाल चलन गवाही देगा। ನಿನ್ನ ನಡವಳಿಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಕೊಡ್ತದೆ। मैं मुंह की बात नहीं कर रहा हूँ ನನ್ನ ಬಾಯಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, कि मैं उठूं और मैं आकर कहूँ कि नहीं जी, मेरी लाइफ चेंज हो चुकी है, ಒಂದು ಹೇಳುದು ನನ್ನ ಜೀವನ ಈಗ मैं ಬದಲಾಗಿದೆ, पवित्र आत्मा पा चुका हूँ, ನಾನು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಹೊಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ, मैं क्रिश्चियन बन चुका हूँ, ನಾನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ मैंने ಆಗಿದೆ, बैप्टिज्म ले लिया। ನಾನು ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡಿದ್ದೇನೆ। उसके बारे में यीशु ने बात नहीं की कि तुम लोगों को बताते फिरो। ಅದಂತರ ಯೇಸು ಹೇಳಿಲ್ಲ ನೀವು ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಓಡಾಡ್ರಿ ಅಂತ, हालेलुया, कि तुम बताते फिरो लोगों को। ನೀವು ಮಾತಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಓಡಾಡ್ರಿ ಅಂತ। कितने लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ? आपकी गवाही, ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ बोलो अपने बच्चों वाले को, तेरी गवाही क्या है? ಪಕ್ಕದವರಿಗೆ ಹೇಳಿ, ನಿನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಏನಿದೆ? हालेलुया, समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? जब आप सचमुच ಯಾವಾಗ ಸತ್ಯವಾಗಿ वचन के मुताबिक इन बातों को समझोगे ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕ ಈ ಮಾತು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ कि ಇದ್ದಾರೆ, जी उठने के बाद ಇದ್ದ ನಂತರ यीशु ने गवाही के विषय में बात की। ಯೇಸು ಸಾಕ್ಷಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ तुम ಮಾತಾಡ್ತಾರೆ। यहूदियों में, सामरियों में, हाँ, तुम आजू बाजू के लोगों में, ನೀವು ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಯೇಸುವಿನ तुम मेरे ಸಮಾಜದಲ್ಲಿ नाम के तुम क्या ठहरोगे? ನೀವು ನನ್ನ गवाह ठहरोगे। ಸಾಕ್ಷಿಗಳಾಗ್ತೀರಿ। आज जब एक व्यक्ति कहे कि हाँ मैं क्रिश्चियन हूँ ಇವಾಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಾನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ, और मैं चर्च का मेंबर हूँ, ನಾನು ಚರ್ಚಿನ मैं बैप्टिज्म लिया हूँ, ನಾನು ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡಿದ್ದೇನೆ, उसके बाद वो पब्लिक में खड़ा है ಅನಂತರ ಆತನ ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದಾನೆ, और फिर उसके बाद उसके मुंह से ऐसी बातें आ रही है, ಅನಂತರ ಆತನ ಬಾಯಿಂದ ಈ ರೀತಿ ಮಾತುಗಳು जब वो ಬರ್ತಾ ಇವೆ। अपने कैरेक्टर को ऐसा पेश कर रहे हैं ಆತನ ತನ್ನ ಒಂದು ನಡವಳಿಕೆ ಈ ರೀತಿ कि ತೋರಿಸ್ಕೊಳ್ತಾ उसको ಇದ್ದಾನೆ, लोग देख के बोल रहे हैं ये वही है, ಆತನ ಜನರು ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತನ್ನ ಆತನೇ, हाँ? जो चर्च में था, ಇದನ್ನು ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿದ್ದ, जो बैप्टिज्म लिया सो था, ಇದರ ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡಿದ್ದ, हाँ? किसको इसको समझ आ रहा है? ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ? आपकी लाइफ, ನಿಮ್ಮ ಜೀವನ, आपका चाल चलन, ನಿಮ್ಮ ನಡವಳಿಕೆ, आपका कैरेक्टर, ನಿಮ್ಮ आपका ನಡವಳಿಕೆ, स्वभाव ನಿಮ್ಮ प्रूफ करता ಸ್ವಭಾವ है ಪ್ರೂಫ್ ಮಾಡ್ತದೆ आप कैसे मसीही हो। ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದ್ದೀರಿ। हालेलुया, Hallelujah. बाहर से हो क्या आप अंदर से हो। ಒಳಗಿಂದ ಇದ್ರೆ ಹೊರಗಿಂದ ಇದ್ರೆ। बाइबल कहती अंतियोकिया में पहली बार पौलुस और सिलास जब गए, ಅಂತ್ಯೋಕ್ಯದಲ್ಲಿ ಪೌಲ ಮತ್ತು ಬರ್ನಬರು ಮೊದಲನೇ ಸಾರಿ ಹೋದಾಗ क्या लगता है आपको? ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಅನಿಸ್ತದೆ? उन्होंने बड़ा ऊंची ऊंची आवाज से प्रचार किया होगा, मैं पौलुस हूँ, मैं पौलुस हूँ, मैं यीशु का चेला हूँ, मैं पास्टर हूँ। ಆತನಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಶಬ್ದದಿಂದ ಕೂಗಿ ಹೇಳಿದೆ, ನಾನು ಪೌಲ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಯೇಸುವಿನ ಒಂದು ಪಾಸ್ಟರ್ बाइबल ಆಗಿದ್ದೇನೆ। कहती वो दोनों पवित्र आत्मा से भरे थे ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ ಅವರಿಬ್ಬರು ಪವಿತ್ರ और धर्म के काम करते थे। ಮತ್ತು ಧರ್ಮದ ಕಾರ್ಯಗಳು हालेलुया, और ಮಾಡ್ತಾರೆ। लोगों ने उनको जब उनको देखा ಜನರು ಅವರಿಗೆ ನೋಡಿದಾಗ तो लोगों ने कहा ಜನರು ಹೇಳಿದ್ರು जो मसीही है। ಇವರು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ। हालेलुया, Hallelujah. क्योंकि जैसा मसीह का जीवन वैसे इनका भी जीवन है, ಯಾವ ಕ್ರಿಸ್ತನ इसलिए ಜೀವನ ಇವರ ಜೀವನ, इसलिए जो मसीही हैं। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರು ಕ್ರಿಸ್ತರಿದ್ದಾರೆ। आमीन। कितने लोग आज कुछ अंदर ले रहे हैं? ಮತ್ತೆಷ್ಟು ಜನ ತನ್ನ ಒಳಗೆ ಏನಾದ್ರು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? जब लोग आपको मिले, ಯಾವಾಗ ಜನರು ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಿದಾಗ, ಭೇಟಿಯಾದಾಗ, उनकी लाइफ, जब आपकी लाइफ उनको देखे ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಅವರು ನೋಡಿದಾಗ तो आपकी गवाही उनके आगे ठहरनी चाहिए। ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ಅವ್ರ ಮುಂದೆ ನಿಲ್ಬೇಕು। हाँ, ಹೌದು, ये बेस्ट ट्रूथ है। ಇದು ಒಳ್ಳೆ ಯೌವನಸ್ಥರು ಈತನು ಅಂತ, हालेलुया, जो धर्मी लड़का है, ಈತ ನೀತಿವಂತ ಹುಡುಗನಂತ,
ये धर्मी लड़की है जी ಈಕೆ ನೀತಿವಂತ ಹುಡುಗಿ ಅಂತ जो प्रभु में चल रही है, ಈಕೆ ಕರ್ತನಲ್ಲಿ जो प्रभु में चल रहा है, ಕರ್ತನಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದ್ದಾನೆ इसकी गवाही है। ಇದನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ जो सच्चा मसीही है, ಇದನ್ನ सत्य कृष्ण जो वचन के अकॉर्डिंग चल रहे हैं और जो पवित्र आत्मा से भरा हुआ है। ಇದನ್ನ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮದಿಂದ ತುಂಬಿದ್ದಾನೆ आमीन। ಆಮೆನ್ कुछ को समझ आ रहा है? ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ईस्टर ಪುನರುತ್ಥಾನ ದಿನ केवल वो नहीं कि हम सुबह व्हाइट ड्रेस डालें और हम नाइट को हम कलर डाल लें और हम थोड़ा स्किट कर लें, डांस कर लें, चलो जी ईस्टर हो गया। नो, मेरा परमेश्वर चाहता है ನನ್ನ ದೇವರು कि ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ अगर वो जी उठा है ಅದನ್ನ ಎದ್ದಿದ तो वो तुम में दिखना चाहता है। ಅದನ್ನ ನಿಮ್ಮೊಳಗೆ आमीन, हालेलुया। वो तुम में दिखना चाहता है। ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ यीशु ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ कहते मैं चाहता हूँ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು ಇಷ್ಟ संसार मुझे नहीं देखेगा पर तुम मुझे देखोगे क्योंकि तू मुझ में और मैं तुझ में हूँगा। आमीन। ನೀವು ನನ್ನಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ सब बोलेंगे हालेलुया। बोलो किसमें? ಯಾರಲ್ಲಿ हालेलुया। Hallelujah. वो केवल कपड़ों के द्वारा वो नहीं दिखना चाहता, ಕೇವಲ ಬಟ್ಟೆಗಳ ಮೂಲಕ ಆತನು ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ वो हमारे लाइफ के द्वारा, वो हमारे जीवन के द्वारा, वो हमारी गवाही के द्वारा वो दिखना चाहता है। ನಮ್ಮ ಜೀವನ ನಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ಮೂಲಕ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ सब ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ बोलेंगे हालेलुया। बोलो अपने बाजू वाले को, वो तुझ में दिखना चाहता है। ಆತನು ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ और अपने पाँव पे खड़े हो जाए। ಕಾಲು कुछ बातों को मैं आपके आगे रखना चाहता था, ಕೆಲವು ಮಾತುಗಳು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೆ थोड़ा समय ज्यादा हो चुका है, पर मेरा विश्वास है कि इस वचन के द्वारा जरूर आपके अंदर एक उत्साह आया है प्रभु के लिए जीने के लिए। हालेलुया। धन्यवाद ईश्वर, धन्यवाद। अपने हाथों को ऊंचा करें ಕೈಗಳಿದ್ರೆ और आज